नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विदर्भातल्या मराठ्याला आरक्षण मिळतंय का? काय कोकणातल्या मराठ्याला आरक्षण मिळतंय का? तर त्याचं उत्तर हो असेल। मग मराठवाड्यातला मराठा असा का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे का, की कसं द्यायला पाहिजे? बघा, मी आर्टिकल 14 आणि 15चा सहारा घेईन। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसमोर कुणाचीही जात, कुणाचाही धर्म, कुणाचीही भाषा आणि प्रांत याच्यावर भेदभाव करता येणार नाही अशा पद्धतीचा जो आर्टिकल लिहिलाय। मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो, काय कोकणातल्या मराठ्याला आरक्षण मिळतंय का? तर त्याचं उत्तर हो असेल। मग मराठवाड्यातला मराठा असा का? मराठवाडा म्हणजे तुम्ही प्रांतावर भेदभाव करताय का, की मराठवाड्यातला मराठा हा त्या रकान्यात तुम्हाला समाविष्ट का करता येत नाहीये? आणि म्हणून माझी सुरुवातीपासून ज्या वेळेस आमची मराठा बौद्ध ऐक्य परिषद या संभाजीनगरमध्ये लागली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अटॅक या मराठा कम्युनिटीवर झाला होता, त्या दिवशी आम्ही आमची ऐक्य परिषद सोडून त्या दिवशी आम्ही पाठिंबा द्यायला आलो होतो आणि तोच स्टँड आजही माझा आहे। माझे स्टँड बदलत नाही, माझ्यावर ईडी नाही, माझ्यावर माझी कोणती फाईल नाही, त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उकल करणारे आज आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये असले पाहिजेत, कारण हा प्रश्न कोणीही विधानमंडळात मांडत नाहीये आणि त्या पद्धतीने मराठा, बौद्ध, मुसलमान आणि मातंग ही जी आमची गरीब सत्तेपासून बाहेर असलेली लोक आहेत यांनी त्याच्यामध्ये उतरून या सत्ता हातात घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। मागे तुम्ही म्हणले की मनोज जरांगे पाटील यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं। नाही, आम्ही अमोल मिटकरी आणि ही जी सगळी लोक होती त्यांच्या वेळेस आम्ही ते सांगितलं होतं की एवढा जर अत्याचार तुमच्यावर धर्माचा होत असेल, कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे खावं लागतं, आम्हाला ते खावं लागतं, एवढं असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा। आणि मला असं वाटतं की बौद्ध धर्म आणि ही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी असेल। आज आमची आर्टिकल 15 नुसार प्रत्येकाला आपला धर्म वाढवणं, चालवणं हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे। बौद्ध हा बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो समतेवर आधारित आहे आणि तीच समता आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची आहे। आज बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी बचाव आंदोलन करताय त्याच्याकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला? मला तेच कधी कधी वाटतं की ओबीसी बचाव म्हणजे नक्की कुणापासून बचाव, ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय याचा जर अभ्यास आपण महाराष्ट्राने करायला घेतला तर आताच तुमच्या मीडियावर 2 महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव खूप गाजलं जात आहे की एक स्त्री स्वतःचे कशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तयार करते, अॅन्युअल इन्कम सर्टिफिकेट्स तयार करते आणि IS सारखं पद घेते। कोण घेतंय हे? ओबीसीचं आरक्षण नक्की कोण खातंय? ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय? तर त्यांच्यातलेच शिरलेले जे श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणतायत। आणि मराठा कम्युनिटी आज खऱ्या अर्थानं बघायला गेला या महाराष्ट्राचे आज मालक असायला हवे होते। आज या महाराष्ट्राच्या सरकारनं यांची अवस्था अशी केली की आज कोणत्याही न्यायपालिकेत आम्हाला मराठा जज दिसत नाही, कुठंही मंत्रिमंडळामध्ये गरीब मराठा आम्हाला दिसत नाही, कुठंही प्रशासनामध्ये आमचा गरीब IS ऑफिसर नाही। आणि म्हणून ही लढाई गरीब मराठा अशा पद्धतीने जी जरांगे पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही 100% उभे राहू। आता काय चर्चा झाली आणि राजकीय दृष्ट्या या चर्चेचं म्हणजे येत्या काळामध्ये काय? नक्कीच 29 तारखेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा आमच्या चालणार आहेत आणि 29 तारखेला जरांगे साहेबांनी जसं सांगितलंय की आम्ही ते जाहीर करू, ते येणाऱ्या काळात नक्कीच जाहीर करू आणि अशा पद्धतीने जाहीर करू की या महाराष्ट्रात बदल हा घडलेला असेल। नक्कीच। दादा, तुम्ही उद्या पुण्याचा दौरा करणार आहेत का? हो, वकील बांधवांचं म्हणणं होतं की आपण आलं पाहिजे, तुमचं बाकी काही असू द्या परंतु तुम्ही आलं पाहिजे आणि न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे। उद्या मी पुण्याला जाणार आहे, उद्या संध्याकाळी परवासाठी मी उद्या जातो। न्यायालयात हजर होणार? हो, का नाही झालं पाहिजे? फडणवीस साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? न्यायालयाचा सन्मान करणं गरजेचं आहे। आम्ही खेटायला खंबीर आहेत, त्याची काय अडचण? आजची तुमची चर्चा झाली त्यावर तुमचं काय? आनंद आहे ना आम्हाला। बौद्ध धर्म किंवा बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव, मराठा बांधव सुधारलेले बघायचे आणि सुधारायचे बघायचे असले तर ही संधी। अशी गरिबाची लाट नाही येऊ शकत कधी, अशी लाट नाही येऊ शकत कधी।
लाठीचं सोनं करण्याचं ज्याला कळतं तो खरा संविधानाला मानतो म्हणायचं किंवा लोकशाहीला मानतो. हे लाठीचं सोनं करून गोरगरिबाचं कल्याण करायचं. पण आम्हाला जसेच हे आंबेडकर साहेब तसेच ते सुद्धा आहे, आम्ही मात्र सगळ्यांना मानतो. आमची इच्छा आहे एवढ्या वेळेस गोरगरिबाला देऊ लागा. ही तळतळ आहे आमची. ही तळतळ आहे. एकत्र या, मुस्लिम, धनगर, मराठा, बंजारा सगळे एकत्र आहे. यांना हाकला एकदा. आपण एक उसत तोडायला दुसरं जाऊन द्या, यांना तर 15 दिवस मोळ्या उचलायला. या कथा सगळे एकत्र आपण सत्तेत बसा, गोरगरिबाला न्याय द्या. सगळ्या जाती सुधारलेल्या दिसते. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, बच्चू भाऊ कडू, राजू आंबेडकर, तुम्ही असं काही मोठ बांधण्याची घोषणा करू शकता का? हे लय भयान होणार आहे आणि त्यांना मुळ्यातच होणार. बघा लय का अवघड होणारी दमदार. ते मी त्यांना सांगितलं होतं माग, तुम्हाला आंदोलनात हलक्यात घेतलं, राजकारणात हलक्यात घेऊन आला. तुमची आत्ताच तुम्हाला झोप आहे ना मागच्या झटक्यामुळं, तेव्हा तर नुसतं पाडात म्हणलो. आता तर नाव घेऊन पाडा म्हणणार, तुमचं बॅलेटच मोजायचं काम नाही होणार. पाटील, यामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर पुन्हा तुमच्याशी येऊन भेटले किंवा चर्चा झाली तर काय म्हणजे तुमचं म्हणणं असेल? अरे बाबा त्यांना मानतोच ना. आता शब्द नाही माझा. पूर्वीपासून जेवढे ज्येष्ठ आहेत ना सगळ्या धर्मातले किंवा सगळ्या जातीमधले काम करणारे यांना मानतो. कोणत्या नेत्याला बोललो मी? ओबीसीचा सुद्धा दाखवा. छगन भुजबळ सोडता आणि त्याला सोडणार नाही बरं का. देव सोडता मी, मला दाखवा ओबीसीचा एक नेता दुखवलेला. धनगर बांधवाचा दुखवला एखादा, बंजारा बांधवाचा, दलित बांधव, मुस्लिम बांधवाचा, कोणाचाच नाही. मी गाव खेड्यातल्याला कोणाला दुखवलेलं नाही. एकाही गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला एकाला नाही. नेत्याला पण नाही. फक्त सगळ्याचा वाटोळा करणारा शातीर माणूस कोणी तर छगन भुजबळ. मुकादम तेवढी मुकादम ती मी त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. त्याचं राजकीय करिअर मराठी ऑटोमॅटिक उद्ध्वस्त करणार. आताची तर परिस्थिती अशी आहे, एवढ्यात जर मी म्हणलं त्याला निवडून आणा तरी मराठी पाडणार. इतकी बेकार वेळ त्याच्यावरती आहे. आम्हाला सगळे पाहिजेत, आनंद आहे. परंतु आज साहेब आले त्यापेक्षा आणखीन बळ मिळालं आणि पुढच्या काळात तुम्हाला आणखीन दिसत काय काय करते. हे सोपे नमुने समजा नका म्हणा. चलो धन्यवाद. या ठिकाणी संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांची आणि डॉक्टर राजरत्न अशोक आंबेडकर यांची भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. यांच्या चर्चेतून जे काही निष्पन्न झालंय आपण या बाईटमध्ये पूर्ण पाहिलेलं आहे. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.